मॅडम आती या मॅडम. मॅडम मला तुमच्याशी थोडं बोलायचं होतं, तुम्हाला वेळ आहे का? मॅडम बोला ना मॅडम, बिनधास्त बोला. काय विषय होता आपला? मॅडम माझा विषय असा होता, मी माझ्या मुलीला नर्सरीला टाकलेलं आहे. तर माझ्या घरच्यांच्या विरोधात जाऊन मी तिला नर्सरीला टाकलेलं आहे. बर पर्यंत येतं तिला सगळं, त्याच्या पुढचं तुम्ही थोडं लवकर शिकवू शकता. बर अच्छा, एकदम छान मॅडम. तुम्ही तुमच्या मुलीचा इतका विचार करतायत, तुम्ही जी काळजी घेतात, तिच्यावर जी मेहनत घेतात, ते खूपच आवडली मला. मॅडम, प्रत्येक पालकाला काय वाटतं की आपल्या मुलाने पुढे जायला पाहिजे, त्याला इतरांपेक्षा जास्त आलं पाहिजे. पण नर्सरीचा उद्देश फक्त सीडी शिकवणं किंवा 1 2 3 4 शिकवणं हा नाहीये मॅडम. आजकाल मोबाईलमुळे, युट्यूबमुळे, या सोशल मीडियामुळे काय झालेलं आहे, मुलांना रंग ओळखता येतात. एबीसीडी आधीच येते, 1 2 3 4 त्यांना येतं. कसं आहे ना मॅडम, माझ्या घरी काही दिवसांनी पाहुणे येणार आहे. बर तर मला आहे ना, त्या पाहुण्यांसमोर माझी मुलगीला आलं पाहिजे सगळं काही, त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगते. सांगा मॅडम, तुमच्या घरी पाहुणे केव्हा येणार आहे? चालेल मॅडम. ओके, किती दिवस राहणार आहेत पाहुणे तुमच्याकडे? मॅडम मला 2च दिवस येतील. तुमच्या घरी पाहुणे 1 2 दिवस येणार आहेत? हो मॅडम. मग आदल्या दिवशी जर पाहुणे येणार असतील, त्यांच्यासाठी तुम्ही स्वयंपाक बनवणार असाल, हो मॅडम. मग तुम्ही सेकंड डेला पण त्यांचा स्वयंपाक, म्हणजे दुसऱ्या दिवशीचा पण स्वयंपाक तुम्ही आधी बनवून ठेवणार आहात का? मॅडम तुम्ही असं कसं म्हणताय? मी ज्या दिवशी दुसऱ्या दिवसाचा स्वयंपाक दुसऱ्या दिवशी बनवणार ना, आधी कसं बनवून ठेवेल? ज्या दिवशी वेळेला महत्व असतं मॅडम. ज्या दिवशी मला हेच म्हणायचंय मॅडम, की दुसऱ्या दिवशीचं काम आपण आधी करू शकत नाही. तसंच लहान मुलांच्या बाबतीत आहे. शाळेमध्ये एबीसीडी असेल, 1 2 3 4 असेल, हे तर शिकवलं जातच. शाळेचे काम फक्त माहिती देणं हा एवढंच नाहीये, तर माहितीचा वापर योग्य ठिकाणी कसा करता येईल, मुलांना याची शिकवण दिली जाते. मुलांमध्ये शिस्त, लक्ष देण्याची सवय लावणे, त्यांच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण करणे, या गोष्टी मुलांमध्ये शिकवल्या जात असतात. त्यांचं स्वतःचं काम त्यांना स्वतःला करायची सवय लावणे, या गोष्टी पण तेवढ्याच इम्पॉर्टंट आहे ना. काय वाटतं तुम्हाला? बरोबर आहे तुमचं म्हणणं. मुलाला आधी एबीसीडी येत असेल ही चांगली गोष्ट आहे मॅडम, पण जीवनात यशस्वी होण्यासाठी जो ॲटिट्यूड, बिहेवियर, डिसिप्लिन आणि कॉन्फिडन्स असतो ना, तो शाळेमध्येच भेटतो, हा कुठे मिळणार नाही. आणि तेच देण्याचे काम जे असते ती प्री स्कूल देत असते. मी घ्या तुमच्या पद्धतीने. माझा जो गैरसमज होता, मी त्यासाठी झालेली होती, ते तुम्ही खूप छान पद्धतीने दूर केला. चालेल मॅडम, तुमच्याशी साथ राहू द्या. थँक्यू.